महानुभाव पंथाच्या श्री दत्तात्रय प्रभू चरित्रातील ही एक कथा परशुरामाच्या प्रतिज्ञेची आणि सहस्रार्जुनाच्या विनाशाची. परशुराम आता फक्त एक पुत्र नव्हता, तो होता क्रोधाचा ज्वालामुखी. आई वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या डोळ्यात फक्त एकच लक्ष्य होतं, सहस्रार्जुन. प्रतिज्ञा करून हातात परशु घेऊन परशुराम निघाले. धरती थरथरू लागली, वारा वेगाने वाहू लागला. जणू निसर्गालाही कळलं होतं आता विनाश अटळ आहे. सहस्रार्जुन आपल्या राजधानीत अजूनही गर्वात मग्न होता. आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंचं वरदान आहे, आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही, या भ्रमात तो पूर्णपणे अंध झाला होता. तो विसरून गेला होता की त्याच्याच हातून श्री दत्तात्रय प्रभूंनी वर्ज्य केलेल्या सर्व गोष्टी घडल्या होत्या. स्त्री हत्या, गौहत्या आणि ब्राह्मण हत्या. त्याला वाटलं होतं माझ्यासारखा शक्तिशाली कोण आहे, 1000 हातांचे बळ, असंख्य सैन्य, अजेय साम्राज्य. पण त्याला माहीत नव्हतं त्याचा अंत जवळ आला आहे. अचानक राजधानीच्या द्वारावर एक प्रचंड गर्जना झाली. परशुराम उभे होते, डोळ्यात ज्वाला, हातात परशु आणि मनात प्रतिज्ञा. सैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण परशुराम वादळासारखे पुढे सरकले. एका प्रहरात अनेक सैनिक कोसळले, रक्त सांडू लागलं, युद्धाचा नाद घुमू लागला. ही बातमी सहस्रार्जुनापर्यंत पोहोचली. तो क्रोधाने उठला आणि रणांगणात उतरला. समोर होते 2 प्रचंड शक्ती, एक 1000 हातांचा अहंकारी राजा आणि दुसरा धर्मासाठी उभे राहिलेला ब्राह्मण योद्धा परशुराम. युद्ध सुरू झालं. सहस्रार्जुनाने आपल्या 1000 हातांनी असंख्य अस्त्रशस्त्रांचा वर्षाव केला, पण परशुराम अत्यंत वेगाने, कौशल्याने सर्व वार चुकवत होते. परशुरामाचा प्रत्येक प्रहार वज्रासारखा पडत होता. एकामागून एक सहस्रार्जुनाचे हात तोडले जाऊ लागले. राजा गरजला, पण आता त्याची शक्ती कमी होत चालली होती. अहंकार ढासळत होता. शेवटी परशुरामाने प्रचंड वेगाने पुढे झेप घेतली आणि आपल्या परशुने अंतिम वार केला. क्षणात तो महान पण अहंकारी राजा धर्तीवर कोसळला. आकाशात शांतता पसरली, जणू न्याय झाला होता. परशुरामाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली, पण त्याचा क्रोध अजूनही शांत झाला नव्हता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला. ही होती धर्मासाठी उभा राहिलेल्या परशुरामाची कथा आणि अहंकाराच्या अंताची कहाणी. आणि म्हणूनच जिथे अहंकार असतो तिथे विनाश निश्चित असतो, आणि जिथे धर्म असतो तिथे श्री दत्तात्रय प्रभूंची कृपा सदैव असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, इतका अहंकारी शक्तिशाली सहस्रार्जुन, त्याला इतकं दिव्य वरदान श्री दत्तात्रय प्रभूंनी का दिलं होतं? यामागे आहे एक अद्भुत कथा, भक्तीची, सेवाभावाची आणि पूर्ण समर्पणाची. ही कथा आपण पुढील भागात पाहू. ती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. दंडवत प्रणाम.